मराठी कथा सक्षम आई. आई ही फक्त आईच असते, दुजाभाव तेथे शून्य असतो. प्रेम वात्सल्याची ती मूर्ती, परमेश्वर तिच्या हृदयी वसतो. प्रेम वात्सल्याची ती मूर्ती, परमेश्वर तिच्या हृदयी वसतो. आई म्हटलं की ईश्वर आणि आत्म्याचं पवित्र संगम. अनेकदा आपण ऐकतो, अनुभवतो देखील की स्त्री आई झाली की तिच्या प्रेमरूपी वात्सल्य आणि दुर्गारूपी शक्ती दोन्ही एकाच वेळी वास करत असतात. आपल्या लेकरांसाठी ती स्वतःची ओळख विसरून फक्त एक आई होते आणि प्रत्येक संकटापासून आपल्या जीवाला वाचवण्यासाठी समर्थ होते. आज अशाच एका समर्थ आईची सत्यकथा आपण वाचणार आहोत. वयाच्या 22व्या वर्षी माया रुपेशची लग्न करून मुंबईला म्हणजे मायागरीत आली. लिहिता वाचण्यापुरत शिक्षण झाल्यावर आई वडिलांनी तिचं लग्न लावून दिलं. रुपेशसारख्या एका अनोखी व्यक्तीशी आयुष्यभराची गाठ बांधून माया मुंबईला आली. पुढे काय वाढून ठेवलंय हे तिच्या निष्पाप मनाला काय माहिती. जादुई मुंबईत पहिल्यांदाच पाऊल ठेवलेल्या मायाला या मुंबई नगरीनेही आपलंसं केलं. काही दिवसांनी ती तिथे रुळल्यानंतर काहीतरी नोकरी करावी किंवा कसलं तरी पुढे शिक्षण घ्यावं अशी इच्छा मायाने रुपेशला बोलून दाखवली. पण मी कमावतोय त्यात आपलं चांगलं भागतंय, त्यामुळे तुला नोकरी करायची गरज नाही असं सांगून रुपेशने मायाच्या नोकरीला नकारच दर्शवला. आणि आता शिकून काय करायचं, मुलं बाळ होतील त्यांना सांभाळायचं असं बोलून तिच्या शिकण्याच्या इच्छेलाही पूर्ण विराम दिला. नवरा म्हणतोय तेही बरोबर आहेस असं मानून माया संसारात रमली. एकटीला मायाला कधीही बाहेर न जाऊ देणारा नवरा, कोणाशी बोलू न देणारा नवरा सुरुवातीला आपल्यावर असणाऱ्या प्रेमापोटी असा वागतोय असे वाटायचे. पण काही दिवसातच त्याचा स्वभाव संशयी वृत्तीचा आणि पुरुषी अहंकार गाजवणारा आहे हे कळलं. त्याच्या या वागण्याला कधी विरोध केलास तर तो मायावर हात उचलायलाही कमी करायचा नाही. कित्येकदा तिला वाटायचं जावो सोडून त्याला, पण त्यावर असलेल्या निस्सीम प्रेमापोटी तिने घराबाहेर कधीच पाऊल ठेवलं नाही. याच प्रेमाने आज ना तो उद्या नक्की बदलेलच असा विश्वास होता तिला. अशीच लग्नाची 2-3 वर्ष पूर्ण गेली तरीही माया गोड बातमी देत नव्हती, म्हणून रुपेशच्या घरून तिच्यावर दबाव वाढत राहिला. रुपेशशी घरच्यांचं ऐकून मायाशी भांडू लागला आणि आई होण्यास समर्थ नाही अशी दूषणे देऊन लागला. घरात तर तिच्यावर वांझोटे पण लादलंच गेलं, पण हळूहळू समाजही मायाला वांझ म्हणू लागलं. आई होण्यासाठी माया उपवास तापास नवस कोणीही काय सांगेल ते अंधश्रद्धा उपास करू लागली. रुपेशाने तिच्यातील नातं आता फक्त मुलं जन्माला घालायचं या उद्देशापुरतंच उरलं होतं. मायाने मनापासून केलेली विनवणी एक दिवस देवाने ऐकली आणि घरात नवीन पाहुणा येणार कळताच सगळ्यांना मायाप्रती अचानक प्रेम उफाळून आलं. रुपेशही तिला कुठे ठेवू कुठे नको इतकं प्रेम करू लागला. 9 महिने पोटात जीवापाड जपलेला जीव जगात आला. मुलगा झाला म्हणून रुपेश जरा जास्तच खुश झाला. मुलाचं संगोपन करण्यात माया पूर्ण गुंग झाली होती. रुपेशही तसा थोडा बरा वागत होता, त्यामुळे मुलाच्या येण्याने हरवलेला आनंद परत आला असं मायाला वाटत होते. म्हणून तिने मुलाचं नावही आनंद ठेवलं. आनंदसोबत तिचं आयुष्य आईपणाच्या नव्या वळणावर पाऊल ठेवत होतं, जे तिला सर्वाधिक सुखावत होतं. आनंदची चालण्यापासून पळण्यापर्यंतची दुडू पावलं बघून मायाच्या चेहऱ्यावर हसू फुलत होतं. पण नियतीला कदाचित तिचं हसणं मान्य नसावं. आनंद जसा वयात येऊ लागला तशी त्याला वेगळीच चाहूल लागत होती. शाळेत असताना मुलांसोबत खेळण्याऐवजी मुलींसोबत खेळणे, गप्पा मारणे त्याला आवडू लागले.
घरी असल्यावर आईची साडी नेसणे, मेकअप करणे, स्वतःला आरशात निरखून पाहणे असे प्रकार त्याचे चालायचे. मायाने खूपदा त्याला रागवलं, दटावलं की तू मुलगा आहेस, मुलींसारखं वागू नकोस. आनंद मात्र तो नक्की मुलगा की मुलगी याच प्रश्नासोबत झगडत होता. जो तो आहे ते त्याला नको होतं, म्हणून मनातून त्याला जे हवं होतं तसंच समाज त्याला स्वीकारू शकत नव्हतं. त्याच्या अस्तित्वाशी त्याची लढाई चालू असताना एक दिवस अचानक त्याला रक्तस्राव सुरू झाला. आधी शरीराचं आणि मनाचं द्वंद्व चालू असताना या विपरीत अनपेक्षित परिस्थितीचा सामना कसा करावा हे आनंदलाही कळत नाही. काहीसं घाबरून बेचैन होऊन मायाला त्याने घडलेली घटना सांगितली. मायाच्या तर पायाखालची जमीन सरकली. आनंद शरीराने पुरुष होता, पण मन मात्र स्त्रीचं होतं. हे आनंदने मायासमोर कबूल केलं, पण आता शरीराने सुद्धा त्याला स्त्रीची ओळख करून द्यायला सुरू केलंच. पुरुषाला मासिक पाळी येणार. आनंद हा पहिला मुलगा नव्हता, पण माया रुपेशच्या घरातील तो पहिला मुलगा जगावेगळा होता. डॉक्टरांची भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती सांगून आनंद हा पुरुष नसून तृतीय लिंग समूहातील आहे हे स्पष्टपणे कळाले. घडलेला सगळा प्रकार रुपेशपर्यंत पोहोचतो. आई वडील आपले आहेत ते नक्की समजून घेतील अशी वेडी आशा आनंदला असते, पण ती खोटी ठरते. सामान्य जगात आणि माझ्या घरात राहण्यासाठी तू लायकीचा नाहीच असं म्हणत रुपेश स्वतःचा अंश असलेल्या मुलाचा काडी मात्रही विचार न करता त्याला एका हिजडा समूहात विकून येतो. मायाचा जीव मुलासाठी तुटत असतो. आईचं काळीज शेवटी रात्रंदिवस फक्त आनंदच्या नावाचा जप करत राहते. आनंदला शोधायला ती घराबाहेर पडू नये म्हणून रुपेश कामावर जाताना तिला घरात कोंडून जात असे. 4 दिवस अन्न पाणी सोडून मायाने देव पाण्यात ठेवले होते. तिच्या ममतेपुढे अखेरीस देवालाही हार मानावी लागली. एक दिवस खिडकीतून शेजारच्या मुलाला बाहेरून दरवाजा तोडायला सांगून ती स्वतःची सुटका करून घेते आणि अनवाणीच आनंदला शोधायला बाहेर पडते. फोनवर रुपेश आनंदबद्दल कोणाकडे तरी त्याची चौकशी करताना तिने गुपचूप ऐकले होतं. त्यावरून तो कुठे असावा याचा अंदाज तिला आला होता. ती तडक त्या वस्तीत जाते. आजूबाजूला टाळ्या वाजवत उभे असणारे स्त्री वेशातील पुरुष बघून ती आधीच घाबरते. आजपर्यंत या लोकांबद्दल जे ऐकलं होतं ते भयानक आणि भीतीदायक होतं, त्यामुळे त्याची भीती वाटणं साहजिकच. तरीही मोठ्या हिमतीने माझा आनंद कुठे आहे ओरडत ती वस्तीत फिरत असते. मायाचा आवाज ऐकून आनंद एका खोलीतून पळत आई ओरडत बाहेर येतो आणि मायाला घट्ट मिठी मारतो. दोघे मायलेक असंवानिश फक्त बोलत होते. दोघांची ती स्थिती पाहून तिथे असणारे सगळ्यांचेच डोळे पाणावले. आनंदची आई हात जोडून पाया पडून त्यांच्या सुटकेसाठी विनवणी करते. त्या समाजातील गुरु मायाला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात की तुमच्या सामान्य समाजात आनंदला काही स्थान नाही. त्याला फक्त अवहेलना सहन करावी लागेल. तो जर इथे राहिला तर तो इतरांपेक्षा वेगळा आहे असं वाटणार नाही आणि सुरक्षित राहील. आम्ही त्याची योग्य काळजी घेऊ. पण माया शेवटी एक आई होती. कितीही काही झालं तरी आनंद माझा जीव आहे. त्यांच्यापासून मी दूर नाही राहू शकत. त्याची जी ओळख आहे ती ओळख स्वीकारून मी त्याला चांगलं जीवन जगण्यास प्रवृत्त करेल, पण माझ्यापासून दूर करणारा नाही. तुमचे पैसे हवं तर मी कसंही करून परत आणून देईल, पण माझ्या मुलाला माझ्यापासून तोडू नका. अशी विनंती माया त्यांच्यासमोर करते. एका आईच्या हट्टापुढे आणि अश्रूंपुढे सगळंच झुकले. माय लेकाच्या प्रेमापुढे पैसा मोठा नाही असं म्हणत त्यांनी आनंदला सोबत न्यायला परवानगी दिली. काही झालं तरी आम्हाला हाक मारा असं सांगायला देखील विसरले नाहीत.
माणूस न मानता ज्यांना आपण झिडकारतो आज त्याच माणसातील माणुसकी आणि आपुलकीचा प्रयत्न मायेला आला होता. आनंदला परत मिळवून तिने एक लढाई तर जिंकली होती, पण खरी लढाई आता सुरू झाली होती. माया रुपेशकडे न जाता आनंदला घेऊन सरळ माहेरी जाते. माहेरीही आनंदचं सत्य कळाल्यावर तेही आनंदला स्वीकारण्यास असमर्थ दर्शवतात. माया तिथूनही आनंदला घेऊन बाहेर पडते. परत मुंबईला येऊन राहायला घर आणि काम शोधण्यासाठी वन फिरण्याचा प्रवास तिचा सुरू होता. मुंबईतल्याच एका नातेवाईकांनी रुपेशला माहिती न होता तिला भाड्याने एक रूम बघून दिली आणि एके ठिकाणी कपडे भांडीचं काम मिळवून दिलं. इथून मायाच्या मातृत्वाचा आणि आनंदच्या अस्तित्वाचा खरा खडतर प्रवास सुरू. गरम रुपेशने इकडे माया आणि आनंदला शोधण्यास सुरुवात केली होती. आनंद ज्याच्या हातात विकला होता तिकडे गेल्यावर त्याला कळतं की माया त्याला स्वतः सोबत घेऊन गेली आहे. कधी घराबाहेरही न पडणाऱ्या मायाची हिंमत बघून रुपेशला मोठा धक्का बसला. कधी घराबाहेर न पडणाऱ्या मायाची हिंमत बघून रुपेशला मोठा धक्का बसला होता. आनंदला विकून मिळालेले पैसे आता परत मागतील या भीतीने तो काही न बोलता तिथून सुटकायच्या उद्देशात असतानाच आम्हाला आमचे पैसे परत नको, पण आनंद आणि त्याच्या आईला काही होता कामा नये अशी समज दिली. पण मायाने त्याचा शब्द मोडून त्याचा अपमान केला होता. त्याचा पुरुषार्थ दिवसला गेला होता. काही दिवस शांत बसून रुपेशने पुन्हा मायाचा शोध घेण्यास सुरुवात केली. माया दिवसभर कपडे धुण्याचं काम करून संध्याकाळी एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्टचं काम करायची. आनंदला खूप शिकवून मोठं करायचं. त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती दिवस रात्र मेहनत करत होती. आनंदची स्वतःची एक लढाई समाजासोबत सुरू झाली होती. एकच दिलासा होता की ज्या आईने जन्म दिला त्या आईने त्याला तो जसा आहे तसा स्वीकारून त्याच्या भवितव्य यशस्वी करण्यासाठी त्याच्यासोबत होती. परिस्थितीचा सामना करत कसंबस शाळेत शिक्षण पूर्ण करून त्याने कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला. कॉलेजमध्ये त्याची ओळख फार दिवस लपून राहिली नाही की त्याने तसा प्रयत्नही केला नाही. त्याच्या म्हणण्याप्रमाणे तो जे आहे ते नैसर्गिक होतं. त्याच्या हातात ते नव्हतं. त्यामुळे समाजानेही कोणतीही आडकाठीमध्ये न आणता त्याला माणूस म्हणून मानाने स्वीकारावं हीच अपेक्षा. पण प्रत्यक्षात मात्र त्याची उपेक्षाच झाली. कॉलेजमध्ये मुलं त्याला छक्का म्हणून चिडवायची. एकट्याला गाठून नकोस तसे स्पर्श करायचे. त्याला नाचायला सांगायचे. त्याने विरोध करताच त्याला मारायचे. डोळ्यातील अश्रू लपवत सारं दुःख तो आईकडे बघत सहन करत होता. मनातल्या मनात घुसमटून जात होता. यातूनच त्याने एक दिवस आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण माया वेळेत पोचल्यामुळे त्याच्या जीवाला काही झाले नाही. त्या दिवशी मायाने पहिल्यांदा आनंदच्या कानाखाली लगावली. डोळ्यात अश्रू आणि मनात भयंकर राग घेऊन ती बोलत होती, तू तुझीच ओळख स्वाभिमानाने घेऊन जगू शकत नाहीस तर लोक कसे स्वीकारतील तुला? आणि त्याच्या न स्वीकारण्यावर तुझं जगणं अवलंबून आहे का? मी माझा नवरा, माझे आई वडील सगळे सोडून फक्त तुझ्यासाठी तुझ्यासोबत आहे. त्या कपड्यानिशी घराबाहेर पडले ते तुझी हार बघायला नाही. लोकांच्या छळणाऱ्या नजरा आणि खुशीत हास्य रोज सहन करते ते फक्त तुझ्यासाठी. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुला परत माझ्याजवळ आणून एक सुशिक्षित छत दिलं ते फक्त तुझ्यासाठी. स्वतःला संपवताना हा जीव तुझा नाही तर माझा आहे हे विसरू नकोस. एक जिद्द मनात ठेव की तू जिंकणारच. मग कोणी सोबत असो नसो हा रस्ता काटायचा आहे. त्यावरून चालूनच तुला एक दिवस फुलांचा हार ही गळ्यात भेटेल हे लक्षात ठेव. इथून पुढे हे मिळालेले जीवन संपवण्याचा विचार करायचा नाही. त्या दिवशी आनंदने आता
न हरता फक्त जिंकेनच असे वचन मायाला दिले आणि त्याची जी कुंजबना होत होती त्याला धीराने तोंड देत तो पुढे चालत राहिला. माया प्रामाणिकपणे निष्ठेने स्वतःचं काम करत असते. सगळी संकट दूर झाली असं वाटत असताना एक दिवस रुपेश त्या दोघांसमोर उभा टाकतो. मायाचे हातपाय थरथरू लागतात, तरीही ती हिंमत एकवटून त्याला उत्तर देत असते. रुपेश तिचं काही न ऐकता मारझोड सुरू करतो. आईला वाचवण्यासाठी आनंदमध्ये पडताच त्याच्याच गळा आवळून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न रुपेश करताच माया घरातील धारदार चाकूने त्याच्या हातावर वार करते. पत्नी म्हणून तिने त्याचे अत्याचार सहन केले, पण मुलाचा जीव वाचवण्यासाठी ती झाशीची राणी झाली. पुन्हा इकडे फिरकलास तर तुझा जीव घेईन हे बोलण्याची हिंमत एका आईत आली. रक्ताने भिजलेला हात रुपेश तिच्या घरातून बाहेर पडला. तो कायमचाच आनंद आणि माया दोघेही घडलेल्या घटनेतून सावरत एकमेकांना साथ देत दर दिवशी समोर येणाऱ्या नव्या आव्हानांना सामना करत आजूबाजूचे टोमणे ऐकत पण हसत जगत होते. मायालाही आता चांगला पगार मिळत होता. आनंदला शिक्षण घेण्यास खूप अडचणी येत होत्या. खूप अवहेलना अपमान सहन करावा लागत होता. पण वेळोवेळी आईचा खंबीर पाठिंबा, सामाजिक संस्थेची मदत व स्वतःची प्रबळ इच्छा या जोरावर LLBचं शिक्षण त्याने पूर्ण केलं. यासोबतच एका सामाजिक संस्थेसोबत जोडून त्याच्या सारख्या व LGBT समूहातील मुलांना समुपदेशन देण्याचं मोलाचं कामही करत होता आणि या मुलांच्या पालकांना धैर्य, आत्मविश्वास देण्याचं काम मुलांना प्रेमाने स्वीकारण्याचं आणि वाढवण्याचं समुपदेशन माया करत होती. ज्या दिवशी आनंदने LLB पूर्ण केलं त्या दिवशी एका संस्थेकडून त्याचा सत्कार होणार होता. त्याच दिवशी त्याने आईला कार्यक्रमासाठी स्वकमाईतून साडी घेतली. मायाच्याही डोळ्याचे पारणे फिटत नव्हते. खूप खुश होती ती. स्वतःच्या गळ्यात फुलांचा हार पडताना बघून आनंदला काही